पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकम् श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्र विदर्भदेशें सुदामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नितनेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चीढ़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करन को दास की परवाह नहीं हो जान की। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव जगत सुवास विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना प्रचार रत्न
संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म नाथबाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, मानवतेचे महान पुजारी, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत भुसरकर महाराज, आचार्य श्री गुरुजी आदी करून सकल संत वृंद आणि सद्भाविक श्रोतेजनांच्या पायाशी नतमस्तक होऊन आजच्या या 15व्या दिवसाच्या अष्टश्लोकी भागवताच्या चिंतनाकडे आपण वळत आहोत. सज्जन हो, कालच्या भागामध्ये आपण थोडक्यात नित्यनेमके पुजारी याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला की प्रेम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नेम राहत नसते, परंतु नेम राहत जरी नसला तरी सुद्धा काही अंशी नेम तोडावे लागत नाही, तर आपोआप नेमाचे बंधन तुटून पडत असतात. परंतु मग नेम म्हणजे काय? तर नेम म्हणजे नेमकं नितनेम म्हणजे नेमकं कर्मकांड करणं आहे का, किंवा नितनेम म्हणजे व्रत पालन करणं आहे का, नितनेम म्हणजे नेमकं काय, याचं चिंतन आपण काल करत होतो. आणि शेवटी प्रवचनाचा समारोप करत असताना आपण एक चिंतन पाहिलं होतं की सगळ्या गोष्टीचं यम नियम आहेत का याच्या बाबतीत चिंतन करत असताना नयती असं म्हणत आपण आलो होतो. याला नित्यनियम म्हणत नाही, याला नित्यनियम म्हणत नाही, याचं चिंतन आपण केलं होतं. पण आता नित्यनेम म्हणजे नेमके कोणते, नितनेम नेमकं कशाला म्हणतात, त्याचं नेमकं आज आपण चिंतन करणार. सद्भाविक सज्जन हो, मी काल बोलून गेलो की काही नित्यनेमाविन अन्न खाये तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे ऋषभ, अशा पद्धतीचं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून नित्यनेम आवश्यक आहे, पण नित्यनेम आवश्यक असताना नित्यनेम म्हणजे नेमकं काय याचं थोडं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. नित्यनेमामध्ये, नित्य धर्मामध्ये 2 गोष्टी येतात. ग्रामगीतेमध्ये त्याचं चिंतन आलं आहे. यासाठी प्रथम पाहिजे इंद्रिय निग्रह, खान पानादिकी नियमाग्रह, आणि सर्वची विषयी असंग्रह, आपल्यासाठी म्हणून या ह्या गोष्टी महत्वाच्या. अर्थातच यम आणि नियम या 2 गोष्टी म्हणजे नित्यनेम आहेत. आता यम म्हणजे काय आणि नियम म्हणजे काय, 2 भाग आहेत. आपल्याला फक्त एकच यम माहित आहे, जो आपल्याला नेण्याकरता येत असतो. अशा पद्धतीचा जो एक बोलण्याचा प्रघात आहे किंवा एक समज आहे, एक संकल्पना आहे, यम येतो आणि घेऊन जातो, तो एकच यम आपल्याला फक्त माहित आहे. परंतु आमच्या भारतीय संस्कृतीचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये 6 शास्त्र प्रमुख मानले गेले आहेत. आणि त्या 6 शास्त्रामध्ये एक पतंजली मुनींनी जे निर्माण केलं आहे, ज्याला पातंजली योगशास्त्र म्हणतात. सांख्यशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, उत्तरमीमांसा आहे, पूर्वमीमांसा आहे, असे जे शास्त्राचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक योगशास्त्र आहे जे पतंजली ऋषींनी लिहिलं आहे, ज्याचा प्रचार काही प्रमाणामध्ये आपले योगगुरु रामदेव बाबा करत आहेत. तर हा जो पतंजली ऋषींचा योगशास्त्र नामक ग्रंथ आहे, त्या पतंजली ऋषींच्या योगशास्त्रामध्ये यम आणि नियमांचं वर्णन आलेलं आहे. यम कशाला म्हणतात आणि नियम कशाला म्हणतात, आपलं चिंतन चालू आहे. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नितनेम के. अर्थातच रेड्यावर बसून येणारा जो एक यम आहे जीवाला नेण्याकरता,
त्यालाच आपण फक्त यम समजतो. पण पातंजल ऋषींच्या त्या योगशास्त्रामध्ये यम म्हणजे काय, तर यम म्हणजे निश्चयाने मनाला आवरणे, त्याला यम म्हणतात. नियमन करणारी शक्ती तिला यम अशा पद्धतीचं म्हणतात. आणि यम या गोष्टीच्या यम ही जी संज्ञा आहे, या संज्ञेमध्ये काही गोष्टींचा आविर्भाव होतो. त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याचं चिंतन पतंजली ऋषींच्या योगसूत्रामध्ये आहे, योगशास्त्रामध्ये आहे. पतंजली ऋषींच्या योगशास्त्रामध्ये यमाच्या संबंधानं असा विचार पतंजली ऋषींनी मांडला आहे की अहिंसा सत्यमस्तेय ब्रह्मचर्य परिग्रह यमहा. अर्थात अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि अस्तेय या 5 गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्याला पातंजली ऋषींच्या योगशास्त्रानुसार यम अशा पद्धतीची संज्ञा आहे. अर्थातच धर्माचे जे काही प्रमुख लक्षणं सांगितले आहेत ते म्हणजे यम आहेत. धर्माचे मुख्य लक्षण काय, ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये धर्माची काही लक्षणं महाराजांनी सांगितले. महाराजांनीच नाही तर इतरही ग्रंथामध्ये, भागवतामध्ये, मनुस्मृतीमध्ये, अनेक ग्रंथामध्ये धर्माची काही लक्षणं आलेली आहेत. महाराजांच्या सुधा सिंधू की लहरेमध्ये सुद्धा महाराजांच्या एका प्रवचनामध्ये धर्माची काही प्रमुख लक्षणं महाराजांनी सांगितली आहेत. आणि ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायाच्या पूर्वार्धामध्ये धर्माचे काही लक्षणं महाराजांनी सांगितले. महाराज म्हणतात की धर्माचे मुख्य लक्षण त्याग, अहिंसा, सत्यपूर्ण, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, जाण तारतम्ययुक्त, निर्भयता, शरीर श्रम, परस्परांशी अभेद प्रेम आणि पुढे पूरक व्हावया विद्या सत्कर्म सकलांसाठी, या 10 गोष्टी म्हणजे धर्म आहे. आता या 10 गोष्टीमध्ये धर्म आहे तर त्यातल्या काही प्रमुख गोष्टी यमामध्ये येतात. कोणत्या मी बोलून गेलो. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे अचौर्य आणि ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अर्थातच तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे पंचशील आहे ते पंचशील म्हणजे आपल्या यमाचाच एक भाग आहे. तथागत भगवान बुद्धांनी घेतलेला. भगवान बुद्धांनी वेदांताच्या परिभाषेमधलं, वेदांतातले सिद्धांत परिपूर्ण जरी घेतले नसले तरी मात्र जे आचार तत्व आहे ते आचार तत्व मात्र भगवान बुद्धांनी मान्य केले आहेत आपले वैदिकांचे. त्याच्यामध्ये यमामध्ये 5 गोष्टी येतात. आज आपण यम आणि नियम याचं चिंतन करणार आहोत. कोणत्या 5 गोष्टी येतात तर यमामध्ये अहिंसा हा पहिला भाग आहे. अहिंसा कशाला म्हणतात? अहिंसेची मला पटलेली सुंदर व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात की आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. या जगाच्या, या अखिल जगाला सुख व्हावं याच्याकरिता काया, वाचा आणि मनानं जगाच्या सुखाचा विचार करणे. अर्थात कायेनं, वाचेनं आणि मनानं सुद्धा जगातल्या कोणत्याही भूतमात्रांना न दुखवणे याचं नाव अहिंसा आहे असं माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. त्याला अहिंसा असं म्हटलं. अहिंसा सत्यमस्तेय पतंजली ऋषींचं सूत्र आहे.
त्यातली अहिंसा म्हणजे जगामधल्या कोणत्याही भूतमात्रांचा द्वेष, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, याचं नाव अहिंसा. मग ते कायेन वाचेन आणि मनसेन. अर्थातच काया वाचा मने घडो जनसेवा ही भूमिका आपली असणे आणि त्यांची सेवा घडणे, त्यांना आपल्यापासून कुठल्याही प्रकारची इजा न होणे, याचं नाव अहिंसा आहे थोडक्यात. दुसरी गोष्ट सत्य. सत्य हे दुसरं लक्षण आहे यमाचं. त्याच्यामध्ये सत्य या शब्दाची व्याख्या करत असताना धर्मात मध्ये सर्वात मोठा धर्म हा सत्य आहे. सत्यापेक्षा दुसरा कोणता धर्म नाही. शास्त्र सांगते की नास्ति सत्यात परो धर्म. हा सत्यापेक्षा श्रेष्ठ कुठलाही दुसरा धर्म नाही. आणि गोस्वामी तुलसीदास तर असं म्हणतात की धर्म न दूसर सत्य समाना, अगम निगम पुराण बखाना. अगम निगम, अगम म्हणजे शास्त्र, निगम म्हणजे वेद, आणि पुराण वेद शास्त्र पुराण श्रुतींचे वचन एवढंच आहे. या तिघाचंही वचन काय? सत्य हा श्रेष्ठ धर्म आहे. सत्याशिवाय दुसरा कोणता धर्म नाही. आणि म्हणून सत्य जे आहे, सत्याच्या संबंधानं ग्रामगीतेमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे की आपल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी, सावधानी असावी हृदयांतरी सर्व काळ सत्याची. आपल्या कोणत्याही व्यवहारातून दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची सावधानी बाळगून व्यवहार करणे म्हणजे सत्याचा व्यवहार करणे आहे. सत्य आहे, पण सत्य बोलणे हे महत्वाचं जरी असलं तरी सुद्धा ते सत्य बोलत असताना कसं असावं. आपल्या व्यवहारामध्ये सत्य, वागण्यामध्ये सत्य असावं, बोलण्यामध्ये सत्य असावं. चालता बोलता सत्य अभ्यासावे, धर्म त्या म्हणावे निरंतर. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. चालताना बोलताना, चालताना म्हणजे रस्त्याने चालताना नाही, तर चालताना म्हणजे व्यवहार करत असताना, आणि बोलताना सत्य असावं. पण ते सत्य कसं असावं? अनुद्वेगकरम वाक्यम. वाक्य हे अनुउद्वेग करणारं असावं. दुसऱ्याला आमच्या वाक्यानं उद्वेग होऊ नये. भगवद्गीता सांगते की अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम जयत. आमचं वाक्य बोलत असताना अनुद्वेग, दुसऱ्याला उद्वेग करणारं असू नये. दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याचं मन दुखावेल, दुसऱ्याला टोचल्या जाईल असं आमचं बोलणं असू नये. पण ते टोचणारं बोलणं असू नये. असं जरी असलं मात्र मग चोपडंही बोलू नये, खरं बोलावं. आणि काय आहे, सत्य जरी बोलत असलो तरी ते लोकांना रुतणारं नसावं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत. अर्थात प्रिय वाटणारं वाक्य असावं. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात, न सत्यम प्रियम अप्रियम ब्रुयात. शास्त्र सांगते की सत्य बोला, पण लोकांना आवडणारं बोला, लोकांना आवडेल असं बोला, लोकांना आवडणार नाही असं सत्य बोलू नये. म्हणून सत्य बोलत असताना मला तर ज्ञानेश्वरीतली एक ओवी इतकी सुंदर वाटते, इतकी आवडते. हो, बोलावं कसं सत्याच्या बाबतीत की साच तैसे साच आणि मवाळ. तैसे साच आणि मवाळ. साच म्हणजे सत्य, खरे. आणि पण ते खरं कसं? मवाळ असावं, मार्मिक असावं, रुतणारं नसावं कोणाला. साच आणि मवाळ. मितले आणि रसाळ. कमी बोलावं पण रसाळवाणी बोलावं. आणि मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे गोड शब्द आपल्या मुखातून निघाले.
माधुर्य ओतता आलं पाहिजे. दुसऱ्याशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलीत जावे, बोलण्यात माधुर्य ओतावे आपुल्या प्रेमी. ग्रामगीता म्हणते आपल्या बोलण्यात माधुर्य असलं पाहिजे. आपल्या बोलण्याने उबगतील जन, ऐसे कधीही न करावे भाषण, दुसऱ्याचे पूर्ण ऐकल्या वाचून मध्येच उत्तर न द्यावे. या पद्धतीचं आमचं बोलणं असावं, त्याला सत्य बोलणं असं म्हणतात. आणि म्हणून सत्य असावं. भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं मी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून अचौर्य असावं. तिसरी गोष्ट अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी. अस्तेय म्हणजे अचौर्य, स्थेयम म्हणजे चोरी. संस्कृतामध्ये स्थेयम म्हणजे चोरी, पण चोरी करणं नसावं. म्हणजे पहिली गोष्ट अहिंसा असावी, दुसरी गोष्ट सत्य असावं, तिसरी गोष्ट अचौर्य असावं. चोरी करू नये. चोरी करणं हे सुद्धा पाप आहे. महाराज म्हणतात की चोरी करायला कशाला लागला, दारू पिण्याला कशाला शिकला. आणि म्हणून विषय हा आहे की अचौर्य असावं. आणि चौथी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य असावं. महत्वाचा भाग आहे, ब्रह्मचर्य असावं. भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलंय कामेषु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि. त्याचा त्याग करा. ब्रह्मचर्य म्हणजे काय याच्या बाबतीत थोडं आपण चिंतन करू. आता ब्रह्मचर्याची काय व्याख्या आहे हो? ब्रह्मचर्याची सुंदर व्याख्या ग्रामगीतेमध्ये आली आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्मतेजाचे साधन आणि विद्या प्राप्तीचे वर्तन, वीर्य रक्षण ब्रह्मचर्य. एक महाराजांनी व्याख्या केली आहे. कशाला म्हणतात? ब्रह्मचरण म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचं आचरण म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्मचर्य. ब्रह्मस्वरूपाच्या तेजाची प्राप्ती करण्याकरिताची जी वाटचाल आहे तिचं नाव ब्रह्मचर्य. चर हा धातू तिथं आलाय. संस्कृतामधला चर हा धातू आलाय, स्थिर धातू आलाय. आणि दुसरी गोष्ट विद्या प्राप्तीचे वर्तन ब्रह्मचर्य. विद्या प्राप्तीचं वर्तन असलं पाहिजे, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वीर्य रक्षण ब्रह्मचर्य. वीर्याचं रक्षण करणे म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रह्मचर्य आहे. याची सुंदर याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये व्याख्या आली आहे. कर्मणा मनसा वाचा सर्वावस्था सुसर्वदा सर्वथा मैथुन त्यागो ब्रह्मचर्य प्रचक्षते. अर्थात कायेनं, वाचेनं आणि मनानं जे वीर्याचं रक्षण करतात त्याचं नाव ब्रह्मचर्य आहे. हा जो याज्ञवल्क्य स्मृतीतला श्लोक आहे, या श्लोकाचं तंतोतंत भाषांतर जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये आलेलं आहे. काया वाचा मने वीर्य सांभाळिले जेने, तोची खरा ब्रह्मचारी सत्वगुणी अल्पहारी. ज्यानं कायेनं, वाचेनं आणि मनानं वीर्य सांभाळलं तो खरा ब्रह्मचारी. कारण कायेनं सुद्धा सांभाळलं गेलं पाहिजे, वाचेनं सुद्धा सांभाळलं गेलं पाहिजे आणि मनानं सुद्धा सांभाळल्या गेलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. ब्रह्मचर्य पालन करत असताना ब्रह्मचर्याचे 2 प्रकार आहेत शास्त्रामध्ये.
दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे नैष्ठिक ब्रह्मचर्य. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्याचा उल्लेख केला आहे नैष्ठिक ब्रह्मचर्याचा. ग्रामगीतेच्या मला असं वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये आहे, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा परंतु अधपात टाळा, वृत्ती 8वे विषय चाळा, तरी सांभाळा गृहधर्म. हे या ओवीमधलं नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा म्हणजे निष्ठेनं काया वाचा मनानं ब्रह्मचर्याचं पालन करणं आजन्म, हे नैष्ठिक ब्रह्मचर्य. आणि दुसरा भाग आहे उपकुर्वाण ब्रह्मचर्य. उपकुर्वाण ब्रह्मचर्य म्हणजे 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि मग 24 वर्षे अशी गेले, 24 वर्षे ब्रह्मचर्य नियमे सांभाळिले वीर्य, मग नंतर 25व्या वर्षाच्या नंतर विवाहाचा थाट करणे हे, आणि विवाहानंतरही सुद्धा संतानाकरिता वीर्य देणे, एरवी आपुले ब्रीद रक्षणे, ही जी भूमिका आहे. अर्थात लग्न जरी झालं असलं तरी सुद्धा लग्न झाल्याच्या नंतर एका पत्नीशी शास्त्री नेमिले, ऐशा गृहस्थाश्रमी राहिले तरी ब्रह्मचारीच म्हणविले पाहिजे गृहस्थ. गृहस्थाश्रमी जरी घेतला, पथ्याने विषयी वागला, तरी तो ब्रह्मचारीच समजला पाहिजे गृहस्थ. हे ग्रामगीतेचा जो संदेश आहे, अर्थातच स्वस्त्रीशीही कार्यापुरते, पाचारावे यथा निघुते, परी आसक्त होऊनी तेथे सर्वता चित्ते न बसावे. हे जे एकनाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये सांगितलं आहे, तोच भाग महाराजांनी सांगितला आहे की त्यासाठी उभयतांनी पाळावा संयम, कारणाविन नको समागम, एरवी आपुले व्रत नियम दोघांनीही आचरावे. हा जो ग्रामगीतेचा संदेश आहे, याचं पालन करून जगणे वा राहणे, त्याचं नाव आहे उपकुर्वाण ब्रह्मचर्य. पण ब्रह्मचर्याचं पालन करत असताना प्रामुख्यानं नैष्ठिक ब्रह्मचर्यावरच भर दिला जात असतो. आणि नैष्ठिक ब्रह्मचर्य जे आहे ते ब्रह्मचर्य टिकून राहणं फार कठीण आहे. मुक्याने वेद अभ्यासावे, लंगड्याने पर्वती चढावे, आंधळ्याने युद्ध करावे, तैसे कठीण ब्रह्मचर्य. कारण ब्रह्मचर्य नष्ट होण्याचे, अर्थातच मैथून होण्याचे 8 प्रकार शास्त्रामध्ये आले आहेत. त्याचा भाग असा आहे, 8 प्रकारचं मैथून शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्या 8ही प्रकारच्या मैथुनाचा काया वाचा मनाने सर्वथा त्याग करणे, त्याचं नाव ब्रह्मचर्य. कोणते 8 प्रकार आहेत? स्मरणे दर्शने केले कीर्तन गुह्य भाषणम, संकल्पो स्वाध्यायश्च क्रिया निष्पत्तिरेवच, आणि एतन्मैथुनष्टांग प्रवदन्ति मनीषिणः विपरीतम ब्रह्मचर्यामनुष्ठेयम मुमुक्षुभिः. अर्थात हे 8 प्रकार ब्रह्मचर्याचे नष्ट होण्याचे, अर्थात 8 प्रकारच्या मैथुनाचे प्रकार सांगितले आहेत. कोणते? पहिला प्रकार आहे स्मरण करणे. एखादी स्त्री चित्रपटात वा प्रत्यक्षात किंवा
फोटोमध्ये, कुठं तमाशामध्ये, कुठं तरी पाहिलेली स्त्री तिचं स्मरण करत राहणे म्हणजे मैथुनाचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार स्त्रियांना स्पर्श करणे. रेल्वेमध्ये आमच्या ब्रह्मचर्य हे जीवन वीर्यनाश हाच मृत्यू ग्रंथामध्ये बसमध्ये ऑटोमध्ये बसताना मुद्दामून खेटून बसणे, मुद्दामहून स्पर्श करणे, यालाही सुद्धा मैथुनाचा एक प्रकार म्हटला. मैथुनाचे सूक्ष्म प्रकार. तिसरा प्रकार आहे विनाकारण स्त्रियांशी बोलत बसणे, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, काही गुह्य गोष्टी त्यांच्याजवळ बोलणे किंवा त्यांच्या गुह्य गोष्टी ऐकणे, हे सुद्धा ब्रह्मचर्याचा नाश करणार आहे. दुसरी गोष्ट अशी की संकल्प करणे. स्त्रियांच्या बाबतीत काही संकल्प करणे वाईट. आणि सहावी गोष्ट म्हणजे त्यांचं वर्णन करणे. स्त्रियांचं वर्णन करतात भागवतकार लोक सुद्धा, मी माफी मागून बोलतो, भागवतकार लोक सुद्धा भागवतामध्ये ज्या ज्या स्त्रियांचं वर्णन आलंय त्या स्त्रियांच्या सौंदर्याचं वर्णन करतात फार प्रमाणात. चूक आहे, ते केलं नाही पाहिजे. त्या स्त्रियांचं वर्णन करणे, वारंवार त्या स्त्रियांचं सौंदर्याचं वर्णन करणे, इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर, ते सुद्धा ब्रह्मचर्याचा नाश करणे. आणि स्त्री दिसल्यानंतर विकारानं प्रेरित होणे, हे सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. आणि एक शेवटचा प्रकार तो सगळ्यांनाच माहीत आहे, तो म्हणजे स्त्रियांची प्रत्यक्ष समागम करणे. हे 8 प्रकार शास्त्रामध्ये मैथुनाचे सांगितले. हे 8ही प्रकारपैकी कुठल्याही प्रकारचं मैथुन न करणे म्हणजे ब्रह्मचर्य पालन करणे. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं की एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाणं करू नये. त्यांनी तर देवाकडे मागणी केली आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टया पाषाणा मृत्तिकेच्या. मूर्तीच्याही सुद्धा स्त्रीचं आम्हाला दर्शन जास्त होऊ देऊ, संग घडू देऊ नको. लाकडाच्या मूर्त्या असतील त्याचंही सुद्धा स्त्रियांच्या आमच्या मनात मध्ये स्मरण येऊ देऊ. याला ब्रह्मचर्य. आणि हे ब्रह्मचर्य आता मात्र समाजातून नष्ट झालं आहे. एक काळ होता की त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण आता काय झालं आहे की पूर्वी या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आता तो भाग काही राहिले नाही. ज्यावेळेस आपल्या देशामध्ये काही ऋषींचे आश्रम होते, त्या आश्रमामध्ये नेऊन त्यांना प्रशिक्षित केलं जातं मुलांना, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु आताची परिस्थिती अशी झाली आहे की जोवरी होते हे आश्रम तोवरी राष्ट्र बलवान उत्तम. आता वाढुनी व्यसने विषय प्रेम पतन झाले समाजाचे. आता ब्रह्मचर्य शिल्लक राहिले, कारण उपभोग सकलांचे वाढले, राणी माझी अंतर पडले, सभोवताली तार चढले विषय सतारीचे. मुलींचे विद्यालय अलग नाही, विद्वाही शृंगाराविन न राही. धाक कोणाचा कोणासही उरला दिसेना कुठेही. नटवेश हुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी. आणि अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो. रस्तो रस्ती खाद्यपेये, वैभवशाली विद्यालये. जणू चैन हेची जीवन ध्येय विद्यार्थ्याची ही परिस्थिती झाली. त्यात या टीव्हीनं मोबाईलनं इतका घोळ केला की वैकुंठवासी घुसरकर महाराज म्हणत की विज्ञान का युग आ गया, घर घर में टीवी आ गई. उसे देख कर लड़के लड़कियां नाचने गाने लगी. फुर्सत नहीं अभ्यास करने जो कुछ सिखाते स्कूल में, तो उन्नति की बात क्या सब मिल रही है धूल में. हा सगळा नाश झाला आहे. आणि त्याच्यामुळे हे ब्रह्मचर्य सगळं नष्ट होऊन गेलं.
कोणीच ब्रह्मचर्याकडे लक्ष नाही, आईवडीलही सुद्धा त्यांच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन करून घेत नाही. आणि म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे काय तर कायेनं वाचेनं आणि मनानं वीर्य रक्षण करणे म्हणजे ब्रह्मचर्य. हा एक भाग झाला. चौथा आणि पाचवा जो भाग आहे यमामधला पाचवा भाग आहे तो म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? महाराजांच्या भजनामध्ये सुंदर व्याख्या केली आहे. असंग्रही परित्यागी जीवन सदा सर्वदा विवेक चिंतन सकळ कळे परिगर्वन अंगी कर्ण न घेती दोष कुणाचे भाग्य कुणाला लाभे ऐसे. भाग्यवंताचे जवळजवळ 11 लक्षणं ज्या भजनामध्ये महाराजांनी सांगितले आहेत त्याच्यामध्ये महाराजांनी सुंदर सांगितलं की असंग्रही परित्यागी जीवन. असंग्रही परित्यागी जीवन असणे म्हणजे अपरिग्रह महत्वाचा आहे. एका ओवीमध्ये सुद्धा महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आलाय की सर्वची विषयी असंग्रह आपुल्यासाठी म्हणून या. स्वतः करता संग्रह वृत्ती नसणे. अर्थातच असंग्रही म्हणजे काय याच्यावर मी थोडं चिंतन सांगतो. असंग्रह म्हणजे काय तर संग्रह आणि त्याग हे दोन भिन्न भिन्न आहे. असंग्रह आणि त्याग. असंग्रहाचा संबंध वस्तूशी आहे आणि त्यागाचा संबंध हा वृत्तीशी आहे. असंग्रह हा वस्तूच्या संबंधित आहे. वस्तूचा संग्रह न करणे म्हणजे असंग्रह आहे. पण वस्तूचा संग्रह जरी नसला तरी वृत्तीच्या माध्यमातून त्या वस्तूच्या बाबतीत आपल्या मनामध्ये कुठेतरी आकर्षण असते. त्याला त्याग म्हणता येणार नाही. तर त्याला म्हणतात की वस्तूचा असंग्रह तर आहेच आहे पण त्याच्यासोबत त्या वस्तूच्या बाबतीत आसक्ती नसणे, ती आपल्याकडे असावी अशी इच्छा नसते. त्या वस्तूच्या बाबतीत आपल्या वृत्तीमध्ये आकर्षण असू नये किंवा तादात्म्य असू नये. त्याच्याविषयी तुच्छ भाव असावा. वैराग्याचं जे लक्षण आहे ब्रह्म भुवन लोकापर्यंतच्या ज्या वस्तू आहेत त्यांना तृणवत समजणे याला वैराग्य किंवा त्याग असं म्हणतात, असं शंकराचार्यांच्या तत्वबोधामध्ये आलं आहे. म्हणजे वृत्तीचा संबंध हा त्यागाशी आहे आणि वस्तू असंग्रह असावा. आणि त्याग सुद्धा त्याग असंग्रहाशिवाय त्यागाची पहिली भूमिका असंग्रहच आहे. मंडळी, या असंग्रही वृत्तीचं वर्णन सुद्धा महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलं आहे. काही लोकांना प्रवचन बोर जात असेल पण थोडं सूक्ष्म विचार सांगतो. तुम्हाला थोडं बोर वाटत असेल काय हे सांगून राहिले पण मी सांगतो. अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असावेत साधे भाबडे शौक पाणी न आवडे राहावे ऐसे. किंवा आपल्या कष्टावरीच जगावे, कोणाची उपकार अंगी न घ्यावे आणि कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी. या पद्धतीचं जीवनशैली म्हणजे असंग्रह आहे. या ज्या 5 गोष्टी मी आतापर्यंत विवरण करून सांगितल्या, पहिली गोष्ट म्हणजे सत्य, पहिली गोष्ट अहिंसा, दुसरी गोष्ट म्हणजे सत्य, तिसरी गोष्ट म्हणजे अस्तेय, चौथी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य आणि 5वी गोष्ट म्हणजे अपरिग्रह. हा झाला यमाचा भाग. आता दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग आहे नियम. आणि ग्रामगीता असं बोलते की नियमांचा मुख्य आधार मजबूत पाहिजे निर्धार,
त्यावरीच आहे उत्कर्षाची मदार, ऐहिक आणि पारमार्थिक. नियम जर करायचे असेल तर पहिले निर्धार पाहिजे. भवतु निश्चय दार्ढ्या दुर्ध्वम शास्त्र रक्षणम. नारदीय भक्तिसूत्र सांगते, नारद भक्तिसूत्र सांगते की भवतु निश्चय दार्ढ्या, दृढ निश्चय असला पाहिजे, पण तो शास्त्राला धरून असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा आग्रह नाही, पण निग्रह असला पाहिजे. आग्रह पण कशाचा? ज्या गोष्टी योग्य आहेत त्याचा. म्हणून नियम म्हणजे काय याचे चिंतन आपण केलं पाहिजे. नियम जो आहे त्याच्यावरच तुमच्या ऐहिक आणि अनैहिक दोन्ही प्रकारच्या उत्कर्षाची मदार म्हणजे एक मूळ त्याच्यावर अवलंबून आहे, पूर्ण भिस्त आहे त्याच्यावर. आणि म्हणून नियमामध्ये पतंजली योग सूत्रानुसार यम म्हणजे काय हे आपण पाहिलं, तसंच नियम म्हणजे काय हे पाहू. अर्थातच हे यम आणि नियम याचाच अर्थ नित्यनेम आहे असं अष्टश्लोकी भागवतकारांचं मत आहे. त्याच्याकरिता आपण ह्या सगळ्या उहापोह करत आहोत, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. नियम म्हणजे काय? पतंजली योग सूत्र सांगते की शौच संतोषस्तपः स्वाध्यायेश्वर प्रणधानी नियम. अर्थात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या 5 गोष्टींचा आविर्भाव ज्याच्यामध्ये असतो त्याला नियम अशा पद्धतीचं म्हणतात. महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये त्या नियमाची फार सुंदर अशी व्याख्या आली आहे. ग्रामगीतेच्या 7व्या अध्यायामध्ये पातंजली योग शास्त्रामधला अष्टांग योगाचा भाग मोठ्या खुबीनं महाराजांनी मांडला आहे. तो चिंतन करणाऱ्यांच्या लक्षात येईल. ज्यांचं चिंतन नाही त्याचं काही समजणार नाही. सूक्ष्म चिंतन जे करतील त्यांच्या लक्षात येईल. महाराजांनी सुंदर अशा पद्धतीची व्याख्या ग्रामगीतेमध्ये केली आहे की पवित्र मीत आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता हे नियमाचं वर्णन आहे. पवित्र पहिला शब्द आलाय पवित्र, आणि पतंजली योग शास्त्रामध्ये नियमाचं वर्णन करत असताना पहिला शब्द आलाय शौच. शौच म्हणजे शुद्धता, पवित्रता. शौच म्हणजे काय? महाराजांच्या ग्रामगीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर अंतर्बाह्य शुद्ध राहणी, मर्यादेची प्रेमळ वाणी. आतही आणि बाहेरही सुद्धा शुद्ध आचरण असणे याला म्हणतात शौच, म्हणजे शुद्ध आहे. हे शुद्धी असली पाहिजे, शुचिर्भूतता असली पाहिजे. नाही तर मग स्नान न करता फवारा घ्यावा, सुगंधी अत्तराचा शिळकावा, मळ साचो परी दिसावा कपडा नवा, असं मात्र आपलं वागणं असू नये. आणि अंतःकरणही सुद्धा शुद्ध असावे. कारण गोष्ट काय आहे मंडळी, हे जो काही भाग आहे तुमच्या अंतःकरणाचा, सगळ्या ग्रंथाचा सार काय आहे? ग्रामगीतेमध्ये एक सुंदर ओवी आहे. ग्रामगीता असं बोलते की सर्व ग्रंथांचा हाची सार, एकची सार काय? शुद्ध करावे हृदय मंदिर. आपलं हृदय शुद्ध करणे. आणि हृदय म्हणजे आंतरिक शुद्धी आणि बाह्य शुद्धी, या दोनही प्रकारच्या शुद्धी साधने याला शौच असं म्हणतात, शुद्धता असं म्हणतात, पवित्रता असं म्हणतात. आणि ती पवित्रता साधल्या गेली पाहिजे. महाराजांनी प्रार्थनेमध्ये सुद्धा पुढे सांगितलं आहे, अतिशुद्ध हो आचार से तनु मन हमारा सर्वदा.
त्याला शौच असं म्हणतात. हे शौच आम्ही पाळलं पाहिजे, हा नियमाचा पहिला भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे संतोष. महाराजांनी असं म्हटलं आहे की सेवा हो धन हमारा, संतोष मन हमारा. आमच्यामध्ये संतोष असला पाहिजे. सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता याला म्हणतात प्रसन्नता. सदा दिसेल हसरी मूर्ती, ग्रामगीतेत प्रचारकासाठी ओवी आली आहे. हसतमुख आहे. हे संतोष हा मनाशी संबंधित आहे. बरं, मन जर संतुष्ट असलं तर मग तुमच्या चेहऱ्यावरही संतोष दिसत असतो. जर तुमचं मन संतुष्ट नसेल तर तुमच्या चेहऱ्यावरही सुद्धा संतोष दिसू शकत नाही. कारण आणि मन संतोषित राहण्याकरिता मन हे सद्वस्तूकडे तुम्ही आकर्षित केलं पाहिजे, सत्चिंतनाकडे लावलं पाहिजे. त्यावेळेसच ते मन तुमचं आनंदित राहू शकतं. आणि त्या मनाला ईश्वराच्या ठिकाणी लावलं तरच मन प्रसन्न होऊ शकते. आणि ते प्रसन्न असलेलं मनच तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवू शकते. अन्यथा फोडिली गोवरी, तैसा दिसे तोंडावरी, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून संतोष असला पाहिजे अंतःकरणामध्ये. मी थोडक्यात बोलतो कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. आणि तिसरी गोष्ट यमामधली ती आहे तप. तप म्हणजे काय? तप म्हणजे काल आपण पाहिलं की शरीर शोषणा या नाव तप, हा तो मूर्खांचा खटाटोप, हृदयी श्रीहरी चिंतने सद्रूप, या नाव परम तप या नाव, असं एकनाथी भागवतामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात. म्हणून तप म्हणजे शरीराला त्रास करून घेणं नाही, तर एकच गोष्ट, एकच साधना, अर्थातच एक क्रिया निष्ठेनं साध्य प्राप्ती होतपर्यंत करणे, याला म्हणतात तप. और एका वाक्यात बोलायचं झालं सरळ सोप्या भाषेत तर तप म्हणजे श्रमनिष्ठा. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आला आहे. तप म्हणजे श्रमनिष्ठा. सरळ भाषेत सांगतो मी तुम्हाला तप म्हणजे काय. ग्रामगीतेची भाषा बोलून, ग्रामगीतेच्या भाषेत तप म्हणजे काय? तप म्हणजे सार्वजनिक कामी जाऊनी, कष्टत जावे निस्पृहपणी, जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा, याचं नाव आहे तप. ही तपाची सगळ्यात सोपी व्याख्या ग्रामगीतेनं केली आहे 7व्या अध्यायामध्ये ग्रामगीतेच्या. कारण तप म्हणजे जीवनामध्ये जर श्रम नसेल तर ऋग्वेदामध्ये असं लिहिलं आहे, ऋग्वेद असं बोलते, ना ऋते महते श्रांतस्य सख्याय देवाहा, जे शरीराला आराम देतात त्यांचं देव सुद्धा सख्यत्व करत नाही. आणि श्रमगीता नावाचा ग्रंथ डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर प्रज्ञाभारती त्यांनी लिहिला आहे. सुंदर आहे, छोटासा आहे. त्याच्यामध्ये श्रमगीतेमध्ये ते असं म्हणतात, मी वाचलाय तो ग्रंथ. त्याच्यामध्ये महात्मा गांधी आणि काही तथाकथित त्या कालच्या नेत्यांचा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, वल्लभभाई पटेल आहे, अशा काही नेत्यांचा काल्पनिक संवाद त्याच्यामध्ये सांगितला आहे. ते श्रमगीता असं बोलते की निरुद्यमम निरुत्साहम समाजम निष्परिश्रमम नैवुद्धारयतुम शक्तुम साक्षात ब्रह्मांड नायकः. जे निरुद्यमी आहेत, निरुत्साही आहेत, जे उद्योग करत नाही, कष्ट करत नाही, अशा लोकांचा उद्धार साक्षात ब्रह्मांड नायक देव सुद्धा करू शकत नाही. म्हणून श्रमनिष्ठा असावी, तप असावं. तप म्हणजे श्रमनिष्ठा, कष्ट करावे आपल्या हाती, याचं नाव आहे तप.
हे जीवनामध्ये तप असावं, हे मी सक्रिय भाषेमध्ये सांगत आहो, ग्रामगीतेच्या भाषेमध्ये सगळ्यात सोपी करून सांगत आहो. कारण ब्रह्मज्ञानाशी सक्रियता द्यावी, समत्व आणूनी जीवनी, हे सूत्र महाराजांचं आहे. म्हणून तप म्हणजे श्रमनिष्ठा. आणि चौथा जो भाग आहे तो चौथा भाग म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायमच चतुर्थकम, चौथा भाग स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणे. स्वाध्याय मग कोण्या पद्धतीनं करायचा? स्व अधिक अध्याय म्हणजे स्वाध्याय. स्वतःच्या स्वस्वरूपाच्या विषयीचं केलेलं अध्ययन, त्याला म्हणतात स्वाध्याय. व्याख्या पटली का तुम्हाला? हे स्वाध्याय म्हणजे स्वचा अध्याय करणे, अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय. सोपी व्याख्या आहे. घुसरकर महाराजांनी स्वाध्यायाची फार सुंदर व्याख्या केली आहे. ऋषी घुसरकर महाराज म्हणतात की शिकवावे काही अध्यात्म साधन, देहाहुनी भिन्न आत्मा आहे. त्याला म्हणतात स्वाध्याय. त्याचा अभ्यास करायचा, त्याला म्हणतात स्वाध्याय. पटलं की नाही? म्हणजे स्वाध्यायाकरिता काही संतांच्या ग्रंथांचं आध्यात्मिक चिंतन करणे, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून त्याचं चिंतन करणे, याचं नाव आहे स्वाध्याय करणे, अभ्यास करणे. ग्रंथांचं वाचन करून, चिंतन करून स्वस्वरूपाच्या बाबतीत चिंतन करणे, अभ्यास करणे, त्याचं नाव आहे स्वाध्याय. कशा पद्धतीनं काय करावं स्वाध्यायाच्या दृष्टीनं? ग्रामगीतेमध्ये सुंदर ओवी आली आहे. ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायामध्ये, ग्रंथाध्यायांमध्ये ते म्हणतात की काही ग्रंथ ऐतिहासिक, काही चरित्रे, काही तात्विक, अभंग पुराणे सम्यक पठणी ठेवावी, याचं नाव आहे स्वाध्याय. या ग्रंथांचा स्वाध्याय करणे, याचं नाव आहे स्वाध्याय. हा थोडक्यात स्वाध्यायाचा भाग झाला. आता ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? ईश्वर प्रणिधान हा पाचवा भाग नियमाचा आहे. याच्यामध्ये सज्जन हो, याच्यामध्ये ईश्वराचं ध्यान करणे, नश्वरावरून आपलं ध्यान हटवून म्हणजे अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. हा जो स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय करण्याकरिता ध्यानाचं पुढे अंगीकरण करणे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ध्यान करायचं ईश्वराचं, नश्वरावरची आपली भूमिका हटवून. महाराजांनी म्हटलं आहे, संत मिले सतसंग लाभ कर, ज्ञान ध्यान में रमना है, कर्म फलों का त्याग निहित कर, शांती स्थान में जमना है. हे ध्यान म्हणजे नश्वर वस्तूवरचं हटवून ईश्वरावर ध्यान लावणे, याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. म्हणजे काय? भगवद्गीतेनं सांगितलं. काय सांगितलं भगवद्गीतेनं? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतीर्नंतरम. म्हणजे ज्ञानापेक्षाही सुद्धा ध्यान हे विशेष आहे. आनंदामृतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आनंदामृताच्या 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की करावे नम्रपणे प्रार्थना, स्वरूप सिद्धीची याचना, ध्यानी रंगवावे मना, जेने ज्ञाना तेज चढे. आनंदामृता. आणि इच्छेपेक्षा की सुंदर व्याख्या रहस्यामृतकारांनी केली आहे की रहस्यामृतकार म्हणतात की ध्यान म्हणजे वृत्ती साक्षित्व, या नाव आत्मतत्व.
वृत्तीचं साक्षीत्व करणे त्याला ध्यान असं म्हटलं आहे. वृत्तीचं साक्षीत्व तेच खरं ध्यान आहे. ही ध्यानाची सुंदर अशा पद्धतीची व्याख्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा महाराजांनी ध्यानाचं महत्त्व वर्णन केलं आहे, विशद वर्णन केलं आहे. महाराजांनी सांगितलंय ग्रामगीतेमध्ये सुद्धा की स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी सामुदायिक ध्यान उपासना करावी. मंदिर अथवा एखादं पळवी पहावी ध्यानास्तव असं वर्णन आहे. पूर्वी प्रातःकाळी आणि माध्यान्हा आणि सायंकाळी जाना होती त्रिकाल संध्या प्रार्थना संस्कारास्तव लाविली. ग्रामगीता बोलते ते सर्व काळी उचित म्हणून प्रातर ध्यान नियमित आणि सायं प्रार्थनाही नेमस्त करीत जावी सर्वांनी. हे महाराजांनी सांगितलंय. हा ईश्वर प्रणिधानाचा मार्ग आहे. अर्थातच ईश्वराचं ध्यान करणे. ध्यानाच्या संबंधात जर बोलायला लागलो तर ध्यानावरच 2-4 प्रवचनं होती. हे ध्यान करणे या ध्यानाचा आविर्भाव नियमामधल्या त्या ईश्वर प्रणिधान या भागामध्ये होतो. अर्थात जे नियमाचे 5 भाग आणि यमाचे 5 भाग हे 10 जे भाग आहेत या पतंजली योगशास्त्रामधले हे 10 भाग मिळून या 10 भागांचा समुच्चय, या 10 भागांचं एकत्रीकरण त्याचं नाव आहे नित्यनेम. आणि यांचं पालन करणं आपलं परम कर्तव्य आहे. आता याच्यामध्ये जे 10 गोष्टी मी सांगितल्या आहेत त्याच्या 3 भागामध्ये विभागणी केली आहे. यामधले काही मनाशी संबंधित आहे, काही शरीराशी संबंधित आहे आणि काही वाचेशी संबंधित आहे. 3 ठिकाणी संबंधित आहे. याचा कायिक, वाचिक आणि मानसिक असा 3 भागांमध्ये भगवद्गीतेनं विभागणी केली आहे. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 14, 15 आणि 16वा श्लोक जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये ते वर्णन आलेलं आहे. देवाम द्विज गुरु पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा शरीरम स्तपम उच्यते. शारीरिक तप कशाला म्हणतात तर त्यांनी सांगितलं आहे की ब्रह्मचर्य, अहिंसा, शुद्धता याचा जो भाग आहे हा शारीरिक तपामध्ये मोडला जातो. आणि अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायम व्यसनम चैव वाङ्मयस्तप उच्यते. अर्थात वाचिक तपामध्ये सत्यता, स्वाध्याय, सत्य बोलणे, सत्य वागणे या गोष्टींचा आविर्भाव वाचिक तपामध्ये होतो. आणि संतोष आहे, उपासना आहे, ध्यान धारणा याचा मानसिक तपामध्ये होतो. मनःप्रसादम सौम्यत्वम मौनम मा नित्य निग्रहम भवत शुद्धी नित्यस्तपो मानसम उच्यते असं भगवद्गीतेनं म्हटलं आहे. अर्थातच मला हे नेमकं सांगायचं आहे की याच्यामध्ये काही व्यक्तिगत आचार आहेत आणि काही सामाजिक आचार आहेत. 2 भाग याच्यामध्ये आले आहेत. दुसऱ्याशी कसं वागावं याचे ते नियम आहेत, ते पाळलेच पाहिजे. व्यक्तिगत जीवनामध्ये तर आपण असलंच पाहिजे. यम हे व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असले, नियम हे व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असले. त्यातले काही भाग व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे, काही सामाजिकतेशी संबंधित आहे. आणि म्हणून यमही असावा आणि नियमही असावा. संप्रदाय सुरतरू ग्रंथामध्ये प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज सांगतात की यम सेवावे सर्वापरी माजवू नये नियमांची थोरी यम सोडोनी नियम करी पतन निर्धारी होय तया. यम आणि नियम दोन्हीचं पालन केलं गेलं पाहिजे. याचा नेमका मला यातून हेच सांगायचं आहे
की स्नान, ध्यान, जप, तप, ग्रंथाध्ययन, ध्यान, धारणा हे सगळे जो नियम पाळणारा आहे व्यक्तिगत जीवनामध्ये, तो व्यक्तिगत जीवनामध्ये हे सगळे नियम पाळत असताना जर तो व्यवहारामध्ये समाजामध्ये वावरत असताना समाजाशी असत्य व्यवहार करत असेल, चोरीचा व्यवहार करत असेल, लुबाडी करत असेल, दृष्टतेचा व्यवहार करत असेल, तर ते काही हितावह ठरू शकत नाही. अर्थात तो दांभिक ठरल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून यमाशिवाय नियम नसावेत. इतर लोकांच्या सोबत वागणुकीच्या नीती नियमाशिवाय स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातले कितीही सुंदर नियम असतील तर ते त्याच्या समाजाच्या आणि त्याच्या स्वतःच्याही उद्धारासाठी उपयोगात पडू शकत नाही. दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित येतात, यम आणि नियम, हे 10ही गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात तिने त्यावेळेस त्याला नितनेम असं म्हणतात. आणि त्या नितनेमाचे पुजारी म्हणजे त्या नितनेमाचं आचरण करणारे आम्ही असलो पाहिजे, ही महाराजांची अपेक्षा आहे. कारण हा आचार जर शुद्ध नसेल तर मग मात्र आम्ही कितीही पूजा, जप, तप करत असो, आराधना करत असू, तर मग ते मात्र म्हणजे शुद्धता जर आमच्यामध्ये नसेल व्यक्तिगत जीवनामध्ये, तर सामाजिक लोकांशी सुद्धा आम्ही व्यवस्थितपणे राहू शकत नाही. अर्थात पहिले यम म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये आपण सत्य, ब्रह्मचर्य, अचौर्य, अहिंसा या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर मग काही यमातल्या या दोन्ही गोष्टी त्यात असल्या पाहिजे. जर तुम्ही मनोनिग्रह जर करत नसाल, यम नियमादी हे मनोनिग्रहासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पाळत नसाल आणि कितीही काही गोष्टी तुम्ही परमार्थाच्या करत असाल, तर त्या मग तुम्हाला हितावह ठरू शकत नाही. कारण महाराजांच्या सुधा सिंधू की लहरेमध्ये एक गोष्ट आलेली आहे, फार सुंदर गोष्ट आहे. कदाचित तुम्ही लोकांनी ऐकली असेल तरी मी तुम्हाला सांगतो. आणि ती गोष्ट सांगून आणि पुढे थोडा 1-5 मिनिट विचार करून मग आपण थांबणार. काय झालं की एक साधू, स्वतःला ब्रह्मज्ञान संपन्न समजणारा एक दांभिक साधू त्याच्या एका भक्ताकडे गेला आणि तिथं ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान सांगायला लागला. आणि ते तत्वज्ञान सांगता सांगता झोपले. दुसऱ्या दिवशी उठले आणि उठल्यानंतरही सुद्धा तो शिष्याला ब्रह्मज्ञान सांगत बसला. आंघोळ वगैरे काही त्यानं केली नाही. त्या शिष्याची पत्नी महाराजांना म्हणायला लागली, महाराज पाणी तुमच्यासाठी आंघोळीसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, तुम्ही आंघोळ कधी करता? त्यावेळेस तो जो साधू होता तो साधू म्हणायला लागला की अरे 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 पोरी, मी ब्रह्मस्वरूप आहो, सच्चिदानंद स्वरूप आहो. मी या जगातल्या या सर्व भौतिक गोष्टींच्या पलीकडे गेलेलो आहो आणि असं असताना मला या तुच्छ पाण्यानं स्नान करण्याची गरज नाही. मी ब्रह्मस्वरूप आहो, मी ज्ञान स्वरूप आहे आणि मी ज्ञानगंगेमध्ये नेहमी स्नान करणारा माणूस आहे. मी या तुच्छ जलानं स्नान करून काय प्राप्त करून घेणार? मग ते स्त्री जी होती तिला त्याचं काही पटलं नाही, पण ते काही बोलले नाही. साधू आहे, काय बोलायचं? काही वेळानंतर तिनं विचारलं, साधू महाराज, तुम्ही आंघोळ स्नान गंगेनं केलं, ज्ञानगंगेच्या स्नानात आंघोळ केलं, जेवणाची काही व्यवस्था तिकडे आहे काय की इकडे तुमची व्यवस्था करावं लागते? त्यावेळेस तो साधू सांगायला लागला, हे शरीर पंचकोशाचं आहे, काही अन्नमय कोश आहे, अन्नमय कोशापासून हे शरीर असल्यामुळे अन्नाची आवश्यकता आहे, म्हणून अन्न टाकलं पाहिजे, जेवणाची व्यवस्था कर. ती बाई खूप हुशार होती. त्या बाईनं काय केलं, आपण जसं पुरणाच्या पोळ्या करतो की नाही, पोळ्या करत असताना त्या कणकेच्या मधात पुरण टाकतो, तसं तिनं त्या कणकेच्या मधात हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून त्याच्या पोळ्या केल्या. भाजीतही थोडंसं तिखट जास्त टाकलं, त्याच्यासाठी स्पेशल केलं, बुवासाठी आणि नवऱ्यासाठी स्पेशल केलं, आणि ताट वाढलं. ताट वाढल्यावर बुवानं जसं पाणी फिरवलं
तसंच बुवा जवळचं पाणी उचलून घेऊन गेली आणि बुवानं जेवण चालू केल्या. एक घास तोंडात टाकल्याबरोबर बुवा हितभर उडला. म्हणे काय काय जीव घेणार आहे म्हणे, तुम्ही जेवण देणार आहे का जीव घेणार आहे म्हणे, इतकं तिखट असते काय अन्न, आणि हे तुम्ही काय लावलं आहे, हे काय बरोबर आहे काय, तुम्ही मला काय मारण्याच्या विचारात आहे काय, कसं करून राहिले. तेव्हा ती बाई आली. म्हणे काय झालं महाराज. म्हणे काही झालं नाही, हे तू पाणी द्यायला पाहिजे ना. तेव्हा ते बाई म्हणायला लागली की महाराज काय आश्चर्याची गोष्ट आहे. अहो ज्या ज्ञानगंगेमधून तुम्ही 2-3 बकेटा पाणी घेऊन आंघोळ करू शकता, त्या ज्ञानगंगेतलंच पाणी घ्या ना थोडंसं, लोटाभर तिखट लागलं तर. जी ज्ञानगंगा तुम्हाला उपयोगात पडत नाही, या जेवताना तिखट लागलेल्या पाण्यात तिखट लागल्यामुळे ते तिखट शमवण्याकरिता जे पाणी उपयोगात पडत नाही, ते आंघोळीसाठी मात्र उपयोगात पडते ना. अर्थातच या ठिकाणी शुद्धाचरण सोडून दिलं, आंघोळ करणं सोडून दिलं. आंघोळ करणं ही शुद्धता सोडून दिली नियमातली, आणि यम करायला बसला म्हणून त्याची खोड जिरवल्या गेली. अर्थातच जो शुद्धता पाळत नाही, म्हणजे यम पाळतो तर नियमातले काही भाग पाळत नाही, नियमातले काही भाग पाळतो तर यमातले काही भाग पाळत नाही, असा जो भक्त आहे तो त्याच्याकरिता त्याच्या जीवनातली एकांगी दृष्टी ही उद्धारक ठरू शकत नाही. म्हणून आपल्या अवतीभोवती केर कचरा घाण पडलेली असताना जो ईश्वराची पूजा करतो, शंख वाजवून मोठ्या मोठ्यानं देवाची आरती करतो, त्याला मूर्खामध्ये काढणारे समर्थ रामकृष्ण परमहंस यांचा सुद्धा विचार तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की तुम्ही शुद्धता जर आजूबाजूनं तुमच्या स्वतःची आणि अंतर्बाह्य जर शुद्धता ठेवत नसाल आणि भक्ती करत असाल, तर मग मात्र तुमची भक्ती फलद्रूप ठरू शकत नाही. अर्थात हे जे यम आहे, नियम आहे, हे सगळे यम नियम भक्ती क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे एखादं हे असते की नाही, त्याला टप्पर म्हणतात, टप्पर किंवा टोकर म्हणतात. पत्रा असते, पत्रा एखादा लोखंडी पत्रा जरी तुम्ही रोज 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 घासत बसले की नाही, तर तोही सुद्धा तरवारीसारखा धारधार बनत असते आणि म्हणून त्याचा प्रभाव पडत असतो. गुरुवर्य घुसरकर महाराजांच्या भजनांमध्ये जी महाराजांनी एक प्रस्तावना दिली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य महाराजांनी वापरलं आहे, तुकडोजी महाराजांनी. ते म्हणतात की जितनी सेवा भावना में रंग कर होगी उतना ही बर्तन चमकदार होता है. अर्थात जितकं तुम्ही त्याला घासत राहाल, जितकं तुम्ही त्याला रोज 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 त्याच्यावर तुम्ही नित्यनेमानं ती गोष्ट करत राहाल, त्यावेळेस त्या गोष्टीचा एक वेगळा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून ग्रामगीताही सांगते की प्रभाव ऐसा अंगी यावया त्याग यम नियमांची दीक्षा तया, असं ग्रामगीतेत एका ठिकाणी कुठेतरी आरलं आहे, आता मला ते नेमकं आठवत नाही. हे आवश्यक असते आणि याच्याकरिता यम आणि नियम या दोघांची सांगड घालून, या दोघांच्या ज्या काही 10 गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या आहेत, या 10ही गोष्टींचं नित्य नियमानं पालन म्हणजे रोज रोज पालन करून सदोदित पालन करणं, याला नितनेम असं म्हणतात. पण हे नितनेम जीवनामध्ये तुमच्या आमच्या अनुभवण्याकरिता वा येण्याकरिता, या नितनेमाचं आविर्भाव तुमच्या आमच्या जीवनामध्ये असण्याकरिता, नित्य नियम तुमच्या जीवनामध्ये टिकून राहण्याकरिता तुमची जी दिनचर्या आहे, ती दिनचर्या मात्र आदर्श असावी लागते. आता ती आदर्श दिनचर्या कोणत्या पद्धतीची असावी, कोणत्या पद्धतीच्या दिनचर्येला आदर्श दिनचर्या म्हणतात, हा भाग आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आणि तुटक्या मुटक्या शब्दामध्ये यम नियमांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला.
कदाचित होऊ शकते ते पटवून देत असताना मी कुठं कमी पडलो असेल, कुठं यम नियमांच्या बाबतीत मार्ग सांगत असताना कुठं काही माझ्याकडून कमी जास्त झालं असेल, चुकी झाली असेल, गडबड झाली असेल, तुम्ही मोठ्या अंतःकरणानं क्षमा करावी. कारण मी काही फार मोठा विद्वान नाही, फार मोठा काही ज्ञानी नाही, सामान्य तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहो. तुमच्या आमच्या आग्रहास्तव तुमच्या समोर हे विचार मी मांडत आहो. पण त्यात काही होऊ शकते कमी जास्तपणा त्या यम नियमांचं वर्णन करण्यामध्ये आला असेल तर तुम्ही सांभाळून घ्याल. आणि या ठिकाणी आपल्याला आता थांबायचं आहे. उद्या आपण आदर्श दिनचर्येच्या संबंधानं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या प्रवचनाच्या समारोपीय प्रसंगी समारोप करत असताना एक महत्त्वाची जी सूचना आहे ती सूचना अशी आहे की आज रात्री ठीक 8 ते 9 आपल्या या सकल संत विचार या पेजवर गुरुदेव सेवा मंडळाचे एक उदयोन्मुख कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण पियुष महाराज यावले यांचं ग्रामगीतेतील देव देवडे या विषयावर प्रवचन होणार आहे. त्याचाही सुद्धा आपल्या सर्व सद्भाविक सज्जनांनी अवश्य लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आजच्या या प्रवचनाला समारोप करत असताना बृहदारण्यक उपनिषदातील शांतीपाठाच्या माध्यमातून पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज विहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.